62व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत मेड इन इंडिया कोल्हापूर या संस्थेच्या स्पायडरमॅन या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले, तर जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या सारी रात्र या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले। सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांनी याची घोषणा केली आहे। दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे। यापुढे स्पर्धेत भाग घ्यावा की नको असा प्रश्न पडत असल्याचं सांगत स्पर्धेच्या मूल्यमापनाबाबत शंका उपस्थित केली आहे। राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं 23 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात 62व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश सप्रे, मनोहर सोमण आणि अंशुमाला पाटील यांनी काम पाहिलं। मंगळवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांनी पत्रकाद्वारे प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर केला। कोल्हापूर केंद्रातून मेड इन इंडिया कोल्हापूर या संस्थेच्या स्पायडरमॅन या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं, तर दिग्दर्शनात या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळालं। फॅन्टसी आणि वास्तव यांचा मानवी जीवनावरती होणारा परिणाम यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक यांनी प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत अंतिम फेरीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं। एक म्हणजे स्पायडरमॅन ही संहिता नवीन होती, या स्पर्धेच्या निमित्तानंच ती लिहिली गेली आणि ती सादर करताना माझ्याकडे असणारा एक महत्त्वाचा ॲसेट म्हणता येईल तो म्हणजे माझ्याकडे असणारे माझे कलाकार, तंत्रज्ञ। त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पाठांतर करणं असेल किंवा त्या स्पायडरमॅन नाटकामध्ये काही स्टंट होते ते स्टंट्स करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चोख केल्या आणि सगळ्यांनी इतकं मनोभावे काम केलं, त्यामुळंच हे यश शक्य झालं। हे एकट्या दुकट्याचं यश नसतं, नाटक ही सामूहिक कला आहे, त्यामुळे सगळ्या समूहांनी त्याच्यामध्ये युनिटीने उतरावं लागतं, एक दिलानं काम करावं लागतं, तरच यश मिळतं। आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या प्रयत्नांचंच फलित म्हणून हे पारितोषिक आहे। कोल्हापूरच्या जाणीव चॅरिटेबल फाउंडेशनच्या सारी रात्र या नाटकानं द्वितीय पारितोषिक पटकावलंय। केवळ 3च पात्रांच्या या नाटकातून स्त्रियांच्या मनातील द्वंद्व मांडण्यात आले। दिग्दर्शक रवी कुलकर्णी यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना अंतिम फेरीत ताकदीने उतरू असं सांगितलंय। या डिव्हिजनचे प्रमुख जे आहेत पी.डी. कुलकर्णी आणि डॉक्टर सौ मीना तहसीलदार या दोघांचंही आम्हाला सहकार्य मिळालं, म्हणून हे यश संपादन करू शकलो। त्याचबरोबर ह्याच्यात राबणारे सगळे जे कलाकार होते, कारण आमच्या नाटकाला सांघिक द्वितीयच्या बरोबर वैयक्तिक पारितोषिकही काही मिळालीत। कल्याणी फडणीसला रौप्य पदक मिळालं आहे अभिनयाचं आणि श्रीपाद पाटीललाही अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं आहे। पण आता हे प्राथमिक फेरीचं झालं। अंतिम फेरीकरता पात्र झालेलं नाटक मोठ्या आव्हानाला आम्ही सामोरं जातो आहे। त्याची तयारी आम्ही लगेच सुरू केलेली आहे आणि महिना दीड महिन्याचा अवधी मिळेल, बघूया। आता आशा आहे की अंतिम फेरीतसुद्धा आम्ही काहीतरी यश प्राप्त करू। स्पायडरमॅन आणि सारी रात्र या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे। फिनिक्स क्रिएशन या संस्थेच्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झालंय। या नाटकाचे दिग्दर्शक संजय मोहिते यांना दिग्दर्शनामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झालं असलं तरी संजय मोहिते यांनी प्राथमिक फेरीच्या निकालावरच शंका उपस्थित केली आहे। गेली 6 वर्ष फिनिक्सची नाटकं 3रा क्रमांक पटकावत असून यावर्षी दिग्दर्शनात प्रथम क्रमांक आणि नाटकाचा 3रा क्रमांक हे कसं असा सवाल उपस्थित करत त्यांनी मूल्यमापन पारदर्शी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। थोडासा गोंधळ होतो की आतापर्यंतचे सगळे जे रिझल्ट परीक्षकांनी काढलेले असतात ते दिग्दर्शन हे महत्त्वाचं असतं। ज्याचं दिग्दर्शन आवडले त्याचं नाटक आवडलं, पण दिग्दर्शनाला पहिलं येतं आणि नाटक 3रं येतं। हा जो काही परीक्षकांनी जे त्याचं मूल्यमापन केलं ते कशा पद्धतीनं केलं हे थोडं कळत नाही, त्यामुळे संभ्रमात पडायला होतं। कुठंतरी काहीतरी हाताला गवसायला हवं, जर ते गवसत नसेल तर आपण चुकीच्या ट्रॅकवर आहोत का, बरोबर असूनसुद्धा आपण चुकीचे ठरतो का, असे प्रश्न तयार होतात। आणि हे प्रश्न आत्ताच्या नवीन येणाऱ्या कलाकारांना मारक ठरण्याची शक्यता आहे की मग असं होत असेल किंवा असंच घडत असेल तर मग आम्ही भाग घ्यावा की नको, किंवा त्या मार्गावर नाटकाकडे वळावं की न वळावं असाही प्रश्न तयार होईल। तर त्यामुळे थोडं मला म्हणजे शासनालाच असं आहे की जे परीक्षक असतील ते सुज्ञ असावेत
आणि एकूणच त्यांचा रिझल्ट असा तो पारदर्शक असावा. नाटक घडलं पाहिजे, नाटक होत राहिलं पाहिजे या मताचंच मी आहे, पण ते पारदर्शक आणि छान पद्धतीनं घडायला हवं. कधी वर कधी खाली होत राहतं आणि इतकी वर्ष करतो त्यामुळं तेही मी मान्य करतो. पण 6 वर्ष 6 नाटकांना तृतीय क्रमांक, म्हणजे आता मी मला वाटतं महाराष्ट्रात हॅट्रिक केली असेल त्याची, की 3रा क्रमांक 6 वेळा घेणारी एक कोल्हापूरची संस्था फिनिक्स क्रिएशन म्हणून. तर मग हे का आणि कसं ह्याचं माझंही अवलोकन सुरू आहे. पण खरंच काय तसं होत असेल तर त्याच्यावर विचार व्हायला हवा असं मला वाटतं. स्पायडरमॅनच्या प्रकाश योजनेसाठी आशिष भागवत यांना प्रथम, तर पगला घोडा नाटकासाठी पार्थ घोरपडे यांना द्वितीय क्रमांक मिळालाय. महाशून्य नाटकाच्या नेपथ्यासाठी प्रताप डोंगरे यांना प्रथम, तर फायनल ड्राफ्टसाठी प्राध्यापक सुधीर मुंज यांना द्वितीय क्रमांक मिळालाय. रंगभूषेमध्ये एल्गार नाटकासाठी प्रसाद गद्रे यांना प्रथम, तर हाणम्याची मर्याय या नाटकासाठी सुनील मुसळे यांना द्वितीय क्रमांक मिळालाय. 1-0 बाजीराव या नाटकासाठी रोहित पोतनीस आणि सारी रात्र नाटकासाठी कल्याणी फडणीस यांना उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक विभागून जाहीर झालंय. तर 10 जणांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाली आहेत. यामध्ये सई जाधव नाटक अमर फोटो स्टुडिओ, वृषाली वाळके नाटक फायनल ड्राफ्ट, डॉक्टर श्रेया टाकळीकर नाटक एल्गार, मीना पोतदार ताशीलदार नाटक 1084ची माय, संध्या मिसाळ नाटक मेले उंदीर, मकरंद लिंगणूरकर नाटक युगे युगे शहामृगे, ज्ञानेश मुळे नाटक अवतार, प्रफुल्ल गवस नाटक पगला घोडा, श्रीपाद पाटील नाटक सारी रात्र आणि धनंजय पाटील नाटक कुछ ना कहो यांचा समावेश आहे. राज्यभरातील केंद्रावरून येणाऱ्या पहिल्या 2 नाटकांना अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान कोल्हापूरमधील प्राथमिक फेरी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये सर्वच घटकांनी चांगलं योगदान दिलं असल्याचं स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्राचे समन्वयक प्रशांत जोशी यांनी सांगितलं. यावर्षी प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. अतिशय उत्तमोत्तम नाट्यप्रयोग यावेळेला सादर केले. हौशी संस्थांनी केलेले प्रयत्न हे अत्यंत उत्तम होते आणि अभिनंदनीय असेच होते. संयोजन करण्यामध्ये आम्हाला थिएटर सकट सर्वच संस्थांच्या कलाकारांची तसेच थिएटरच्या व्यवस्थापन समितीची खूप महत्त्वाची मदत झाली आणि पत्रकार, परीक्षक आणि सर्वच जण या बाबतीत अतिशय खुश आहेत. परीक्षकांनी दिलेला अंतिम रिझल्ट हा सर्वांपर्यंत पोचलेलाच आहे. विजेत्या संघांचे अभिनंदन आहे आणि पत्रकारांनी सुद्धा वेळोवेळी या सगळ्या बातम्या असेल किंवा समीक्षण असेल हे वेळोवेळी आपल्या आपापल्या चॅनलमध्ये किंवा वर्तमानपत्रात लावून आम्हाला जो उत्साह दिला त्याबद्दल मनापासून आभार मानतो.